नमस्कार. आधुनिक युगातील प्लास्टिक मनी आणि डिजिटल व्यवहार. मानवी व्यवहारांच्या इतिहासात वस्तू विनिमयापासून सुरू झालेला प्रवास आज कॅशलेस, रोखविरहित व्यवहारांपर्यंत येऊन पोहोचला आहे. पूर्वीच्या काळी खरेदी विक्रीसाठी खिशात रोख रक्कम ठेवणे अनिवार्य होते, परंतु तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे आता केवळ एका प्लास्टिकच्या कार्डावर जगभरातील व्यवहार करणे शक्य झाले आहे. या कार्ड्सना जागतिक स्तरावर प्लास्टिक मनी म्हणून ओळखले जाते. आजच्या वेगवान जीवनात सुरक्षितता आणि सुलभता या दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत. रोख रक्कम बाळगण्यामध्ये चोरीची किंवा ती हरवण्याची भीती असते, मात्र विविध प्रकारच्या कार्ड्समुळे ही जोखीम कमी झाली आहे. बँकिंग क्षेत्रात झालेल्या क्रांतीमुळे केवळ पैसे काढण्यासाठीच नव्हे, तर उधार खरेदी करण्यासाठी, परदेश प्रवासासाठी, प्रवासाचे तिकीट काढण्यासाठी आणि अगदी आरोग्याच्या आणीबाणीच्या काळातही विशिष्ट कार्डे उपलब्ध करून दिली गेली आहेत. प्रत्येक व्यक्तीच्या आर्थिक गरजा वेगवेगळ्या असतात. कोणाला आपल्या बँक खात्यातून थेट खर्च करायचा असतो, तर कोणाला बँककडून उधार रक्कम घेऊन नंतर परत करायची असते. शेतकऱ्यांसाठी शेतीकामात मदत व्हावी म्हणून, तर प्रवाशांसाठी प्रवासात सुलभता यावी म्हणून सरकारने आणि बँकनी कार्ड्सचे अनेक प्रकार विकसित केले आहेत. या विविध कार्डांमुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक जीवन अधिक शिस्तबद्ध, पारदर्शक आणि सोपे झाले आहे. खालील माहितीमध्ये आपण या सर्व कार्ड्सचे स्वरूप आणि त्यांचे उपयोग सविस्तरपणे पाहणार आहोत. 1. डेबिट कार्ड. डेबिट कार्ड हे थेट तुमच्या बचत किंवा चालू बँक खात्याशी जोडलेले असते. जेव्हा तुम्ही या कार्डाद्वारे व्यवहार करता, तेव्हा पैसे त्वरित तुमच्या खात्यातून वजा होतात. हे कार्ड वापरण्यासाठी तुमच्या खात्यात पुरेशी शिल्लक असणे आवश्यक असते, म्हणजेच तुम्ही तुमचे स्वतःचेच पैसे वापरत असता. एटीएममधून पैसे काढण्यासाठी आणि दुकानांमध्ये पेमेंट करण्यासाठी याचा सर्वाधिक वापर होतो. यावर कोणत्याही प्रकारचे व्याज द्यावे लागत नाही, कारण तुम्ही कर्ज घेत नाही. आजकाल सुरक्षिततेसाठी यावर पिन आणि ओटीपीची सुविधा असते. रोख रक्कम सोबत ठेवण्यापेक्षा हे कार्ड बाळगणे अधिक सुरक्षित आणि सोयीचे असते. 2. क्रेडिट कार्ड. क्रेडिट कार्ड म्हणजे बँककडून मिळालेली एक प्रकारची उधार सुविधा असते. बँक तुमच्या उत्पन्नानुसार एक क्रेडिट लिमिट ठरवून देते, त्या मर्यादेत तुम्ही खर्च करू शकता. खर्च केलेले पैसे ठराविक मुदतीनंतर सहसा 45 ते 50 दिवस बँकला परत करावे लागतात. जर तुम्ही वेळेत पूर्ण पैसे भरले, तर त्यावर कोणतेही व्याज लागत नाही, परंतु उशीर झाल्यास व्याजाचा दर खूप जास्त असतो. या कार्डमुळे ऑनलाईन शॉपिंगवर कॅशबॅक, रिवॉर्ड पॉइंट्स आणि डिस्काउंट असे अनेक फायदे मिळतात. आणीबाणीच्या काळात किंवा मोठी खरेदी करण्यासाठी हे कार्ड अत्यंत उपयुक्त ठरते. 3. प्रीपेड कार्ड. प्रीपेड कार्ड हे मोबाईल रिचार्जसारखे काम करते. यात तुम्हाला आधी पैसे भरावे लागतात आणि त्यानंतरच ते वापरता येते. हे कार्ड कोणत्याही बँक खात्याशी जोडलेले नसते, त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने हे उत्तम मानले जाते. जितकी रक्कम तुम्ही कार्डमध्ये लोड केली आहे, तितकीच रक्कम तुम्ही खर्च करू शकता. भेट म्हणून देण्यासाठी, गिफ्ट कार्ड्स किंवा प्रवासात मर्यादित खर्च करण्यासाठी याचा वापर होतो. यासाठी बँक खाते असण्याची सक्ती नसते, त्यामुळे कोणालाही हे कार्ड सहज मिळू शकते. ऑनलाईन व्यवहारांसाठी हे एक सुरक्षित साधन आहे, कारण यात बँक खाते हॅक होण्याचा धोका नसतो. 4. फॉरेक्स कार्ड. फॉरेक्स कार्ड हे प्रामुख्याने परदेशात प्रवास करणाऱ्या लोकांसाठी बनवलेले असते. यात तुम्ही भारतीय रुपयांच्या बदल्यात परकीय चलन, उदा. डॉलर, पाऊंड, युरो लोड करू शकता. परदेशात गेल्यावर तिथल्या चलनातील चढउताराचा, करेन्सी फ्लक्च्युएशन, तुमच्या खर्चावर परिणाम होत नाही, कारण तुम्ही दर आधीच लॉक केलेला असतो. क्रेडिट किंवा डेबिट कार्ड परदेशात वापरल्यास जास्त शुल्क लागते, पण फॉरेक्स कार्डवर असे शुल्क कमी असते. हे कार्ड तिथल्या स्थानिक एटीएममध्ये आणि दुकानांमध्ये सहज चालते. प्रवासात रोख परकीय चलन बाळगण्यापेक्षा फॉरेक्स कार्ड वापरणे अधिक सुरक्षित आणि सोयीस्कर आहे. 5. किसान क्रेडिट कार्ड. हे कार्ड खास भारतीय शेतकरी यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारतर्फे दिले जाते. याद्वारे शेतकरी यांना शेतीसाठी लागणारे बियाणे,
खते, कीटकनाशके आणि अवजारे खरेदी करण्यासाठी अत्यंत कमी व्याजदरात कर्ज मिळते. या कर्जाची परतफेड शेतीचा हंगाम संपल्यानंतर पीक आल्यावर करण्याची सोय असते. शेतकरी यांना सावकारांच्या जाचातून मुक्त करणे हा या कार्डचा मुख्य उद्देश आहे. कार्डसोबतच शेतकरी यांना अपघात विम्याचे कवचही मिळते. हे कार्ड शेतीसोबतच पशुपालन आणि मत्स्यपालनासाठी देखील वापरता येते. 6. व्हर्च्युअल कार्ड. व्हर्च्युअल कार्ड हे प्लास्टिकच्या स्वरूपात नसते, तर ते फक्त तुमच्या बँकच्या मोबाईल ॲपमध्ये किंवा नेट बँकिंगमध्ये दिसते. यावर कार्ड नंबर, CVV आणि एक्सपायरी डेट असते, जी तुम्ही ऑनलाईन पेमेंटसाठी वापरू शकता. हे कार्ड तात्पुरत्या स्वरूपाचे असू शकते किंवा एका ठराविक व्यवहारासाठी तयार करता येते. ऑनलाईन फ्रॉड किंवा हॅकिंगची भीती असल्यास व्हर्च्युअल कार्ड वापरणे सर्वात सुरक्षित असते, कारण याचे तपशील एकदा वापरल्यानंतर बदलता येतात किंवा कार्ड ब्लॉक करता येते. हे कार्ड भौतिकरित्या हरवण्याची भीती नसते, त्यामुळे सायबर सुरक्षेसाठी हे सर्वोत्तम आहे. 7. मेट्रो किंवा ट्रान्झिट कार्ड. मेट्रो किंवा ट्रान्झिट कार्ड हे विशेषतः सार्वजनिक वाहतुकीचा वापर सुलभ करण्यासाठी डिझाइन केलेले असते. दरवेळी प्रवासासाठी तिकीट काढण्यासाठी रांगेत उभे राहण्याची गरज पडू नये म्हणून या कार्डचा वापर होतो. तुम्ही हे कार्ड ठराविक रकमेने रिचार्ज करू शकता आणि प्रवासाच्या वेळी फक्त गेटवर टॅप करून भाडे देऊ शकता. मुंबई मेट्रो, पुणे मेट्रो आणि बेस्ट बसेसमध्ये अशा प्रकारची कार्डे आता सर्रास वापरली जातात. काही शहरांमध्ये नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड सुरू झाले आहे, जे एकाच कार्डाद्वारे बस, मेट्रो आणि पार्किंगसाठी चालते. यामुळे वेळ वाचतो आणि प्रवास अधिक हायटेक होतो. 8. हेल्थ कार्ड. हेल्थ कार्ड हे तुमच्या आरोग्य विम्याची हेल्थ इन्शुरन्स ओळख म्हणून काम करते. जेव्हा तुम्हाला दवाखान्यात भरती होण्याची वेळ येते, तेव्हा हे कार्ड दाखवल्यास कॅशलेस उपचारांची सुविधा मिळते. यामध्ये रुग्णाची माहिती आणि विम्याची मर्यादा नोंदवलेली असते. सरकारी योजनांमध्येही, उदाहरणार्थ आयुष्यमान भारत किंवा आभा कार्ड, अशा प्रकारची कार्डे दिली जातात, ज्यामुळे गरीब कुटुंबांना मोफत उपचार मिळतात. खासगी कंपन्या देखील त्यांच्या कर्मचाऱ्यांना वैद्यकीय लाभांसाठी हे कार्ड देतात. आपत्कालीन परिस्थितीत पैशांची चिंताशिवाय करता उपचार सुरू होण्यासाठी हे कार्ड अत्यंत महत्त्वाचे असते. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनःपूर्वक आभार.